तर आपण सन्माननीय शरजी दौंड सर यांच्या शुभ हस्ते आम्ही प्लेयर ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी देत आहोत. तर शरद सर या. तर अजीज पटेल ठरतो या मॅचचा हिरो. अजीज भाई तुम्हाला देखील या लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर या अजीज पटेल असतील या मॅचचे हिरो. सचिन ढवळे इज मॅथ्स अँड रिसोर्सिंग अकॅडमी ऑर्गनायझर बाय इव्हेंट मॅनेजमेंट बाय सचिन ढवळे फाउंडेशन. प्रहार प्रीमियर लीग 2025 13वा सीझन 13वं पर्व आपण या सीझन मध्ये पाहतोय. लागोपाठ अविरतपणे अशा स्पर्धा चालू राहणं हे नक्कीच आपल्या पुणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. तर अजीज पटेल ठरतायत या मॅचचे हिरो. अजीज या. तर प्लेयर ऑफ द मॅच आपण नक्कीच या किताबाकडे देखील जाणार आहोत. आमच्या समवेत खऱ्या अर्थानं दौंड सर आहेत. सरांच्या शुभासे देखील आम्ही हा किताब या ठिकाणी देतोय. तर मॅच देखील सुरू होईल. सर्वात पहिले तर आपण पाहतो या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी प्लेयर ऑफ द मॅच. त्याचबरोबरीने प्रहार प्रीमियर लीगचा असं आपण पाहतोय ब्रँडेड असं जॅकेट. त्यानंतर वॉटर बॉटल आहे ब्रँडेड सॅग आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही स्पर्धा परीक्षा तयारी करण्याची जर तयारी करत असाल तर त्यासाठी आकर्षक पुस्तक देखील आहे. तर नक्कीच अभिनंदन अजित भाई. पहिलीच मॅच होती आणि पहिल्या मॅच मध्ये तुम्ही हिरो राहिलात. एकंदरीत ऑलराऊंडरची भूमिका असताना किती जबाबदारी असते? जबाबदारी तर फार होती. म्हणजे आमचे दोन बॅट्समॅन पहिले म्हणजे चांगले खेळले पप्पू रामगोडे आणि भाज्या. त्यांनी स्टार्ट चांगली दिली त्यामुळं मग मला पण कॉन्फिडन्स आला की बॅटिंग करू आपण. पण मी आलो जसं म्हणजे पहिला शॉट बसला माझा बाउंड्री गेली तर म्हणजे लाईक आला कॉन्फिडन्स आला बॅटिंगला. परंतु आम्ही पाहिलेलं आहे अजीज पटेल हे स्लॉग ओव्हरच्या षटकांसाठी स्पेशली त्यांचा गेम राहिला आहे. परंतु आता सलामीला येत आहे आणि सलामीला चांगला स्टार्ट देणे ही तुमची भूमिका आहे. काही वेगळा अनुभव तर नाही आहे. पण पप्पू रामगुडे मला म्हटला की तू स्लॉगपेक्षा वरती चांगला खेळशील नवीन बॉलला. तर मी कॉन्फिडन्स दाखवला त्यामुळे माझी बॅटिंग झाली आणि थँक्यू. शेवटचा प्रश्न. सचिन ढवळे सरांचं हे जे नियोजन आहे पुणेकरांसाठी आपल्या पुणेकरांसाठी फार अभिमानाची बाब आहे. 13वं पर्व आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीगचं. काय सांगाल स्पर्धेविषयी? कशा भावना आहेत? आता ग्राउंड तर तुम्ही बघताय किती छान आहे आणि सेटअप आणि म्हणजे ऑर्गनाईज केलं आहे सचिन सरांनी. बेस्ट आहे. मी आता 2 दिवसापासून येतो इथं मॅच पण बघत होतो येऊन आणि असं वाटत होतं की कधी मी जाऊन खेळूया ग्राउंडवर. आत्ता जसे ऑर्गनाईज वगैरे केले ना सरांनी तर बेस्ट आहे. एकदम चांगलं वाटलं खेळायला. तर थँक्यू अजीश. तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो आपण बघतोय पुन्हा एकदा कुठेही जाऊ नका पाहत राहा प्रहार प्रीमियर लीग. ओ टू कमेंट्री बॉक्स ऐकूयात नरेश ढोमे सरांना. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं प्रहार प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. ब्रेन बॅट अँड बाउंड्रीज द परफेक्ट कॉम्बिनेशन प्रहार प्रीमियर लीग. यस आखूड टप्प्याचा अफुल्ल लेनचा चेंडू होता. ड्राईव्ह केला चेंडूला संघ नायकाकडून तिथे थोडीशी मिसफील्ड होईल
मात्र एक धाव प्राप्त होणार. एक दोन तगड्या फौजा एकमेकांच्या समोर. सचिन ढवळे प्रहार 11 मैदानामध्ये आहे. निलेश साळुंखे, अजिंक्य कोंडे, मूलचंद भोसले, सुदर्शन चाफे, विक्रम मांढरे, अतुल खवले, अजय पुराणिक, सुदर्शन केदार, सचिन ढवळे सर, निखिल वाडकर, रोहित जागडे, आर्यन ठाकूरे आणि कमल पवार अशी तगडी फौज आहे सचिन ढवळे प्रहार 11 कडे. सुदर्शनचा पुढे सरसावत कव्हरच्या दिशेने चांगला फटका मिळतील. धावा 4. तर नोमान 11 येरवडा संघ मैदानामध्ये इथे उतरलेला आहे. काय खेळाडू आहेत. लोकेश परदेशी, कमान अब्बास, रोहन उत्तेकर, गौरेश पवार, नदीम शेख, आकाश खंडाळे, शैलेश ढाळे, लखन वाल्मिकी, शौकत सय्यद, अजय मोहरे, युनुस नदाफ, अभिजित कांबळे, विजू काटे, अक्षय वाघमारे, अक्षय गावडे आणि श्याम बर्फे अशी खेळाडूंची यादी. सुदर्शन चक्र सुरू झालेलं आहे. 2 लागोपाठचे चौकार. हॅलो 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 सुदर्शन बाधवून परतोय. निलेश साळुंखे मैदानामध्ये आपण बघतोय. सुदर्शन 2 चौकार खेळले होते. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, मात्र एक्स्ट्रा बाउन्स होता इथे आणि पंच करण्याच्या प्रयत्नामध्ये सुदर्शन मात्र बाहेरची कड देऊन परततोय. प्रहार 11 ला दुसरा धक्का इथे बसतोय. सुदर्शनचं मैदानामध्ये असणं हे जास्त महत्वाचं होतं. सुरुवातच धडाकेबाद सुरुवात त्याने केली. दोन्ही फटके सुंदर होते. पहिला जो पंच केला होता एक्स्ट्रा कव्हरला आणि त्याच्यानंतरचा रिव्हर्स लाजवाब. मात्र 3 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान देऊन सुदर्शन बाधून परतलेला आहे. 9 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. आदरणीय सचिन ढवळे सर यांच्या संकल्पनेतून प्रहार प्रीमियर लीगची सुरुवात 7 वर्षापूर्वी पुणे शहरामध्ये झाली होती. वर्षामध्ये 2 वेळा ही लीग संपन्न होते. ऑक्टोबरमध्ये होणारी लीग यावर्षी आपण नोव्हेंबरमध्ये कव्हर करतोय आणि त्यानंतर पुन्हा मार्च एप्रिलमध्ये देखील आपण स्पर्धेचा आस्वाद घेत असतो. तर चांगला फटका इथे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता इथे आणि 1 धाव प्राप्त होणारे मुकुंद भोसले आणि निलेश साळुंखे ही जोडी मैदानामध्ये खेळते. गोलंदाजी मार्कवरती अब्बास, कमान अब्बास गोलंदाज असेल. येरवडा संघ गेल्या अनेक वर्षांपासून टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि आज अशाच ताकदवान खेळाडूंना आपल्याला बघायला मिळालं. लोकेश परदेशी देखील आज संघामध्ये आपण डीप लॉंग ऑनला तुम्ही क्षेत्ररक्षण करताना बघू शकता. लोकेशला आज युनुस नदाबचा खेळ सुद्धा आम्हाला भरपूर वर्षानंतर बघायला मिळणार आहे. लखन वाल्मिकी आज संघामध्ये आहे. यासोहो पुल करतोय फलंदाज. मोठा फटका आहे इथे. मोहर उमटेल. 6 धावांचे. निलेश साळुंखे माफ करा मुकुंद भोसलेच्या बॅटमधून येतोय. धन्यवाद डीजे. 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मुकुंद भोसले स्ट्राइक एंड वरती. षटकार येतोय. लेंथ बॉल कव्हरच्या डोक्यावरून इनसाइड आउट आणि चेंडूची गती जास्त आहे. नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. सेकंड बाउंड्री बॅक टू बॅक आफ्टर सिक्सर.
one of the great 4 run. चार धावा इथे मिळत आहेत. मुकुंद भोसलेच्या बॅट मधून धावांचा धबधबा सुरू झालेला आहे. सुदर्शन केदारनं आज सुरुवातीलाच पुढे सरसावत पहिल्या बॉल वरती तो पुढे आला आणि तीनही बॉल ज्या पद्धतीने त्याने अग्रेसिव्हनेस दाखवलेला आहे, आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मैदानामध्ये मुकुंद. यस यस, उंच फटका परत एकदा इनसाइड आउट, एक टप्पा आणि आउटफील्ड वेगवाने. इथे धावा मिळतील पुन्हा 4. सांगा मुकुंद हा कुणी पाहिला. तिसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वन्स अगेन विथ ब्युटिफुल षटकाराची घोषणा होणार आहे. मात्र पंच अजून तपासणी करतायत आणि ते आवश्यक असणार आहे. मुकुंद भोसले. यस, इथे धावा मिळतील. अगदी क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर आहे चेंडू कुठे पडलाय हे बघितलं जात आहे. यस, षटकार. 6 धावा मिळतील आणि 6 धावांबरोबर या षटकामध्ये 2 षटकार 2 चौकार. मुकुंद भोसले ताकदवान फलंदाजी. पहिला चेंडू त्यानं शांतपणे खेळला आणि त्याच्यानंतर मात्र बरसला, तो अक्षरशः बरसला. कुठली पूर्व सूचना न देता आपण पाहतो ना, वळीव पडतात, वळवाचा पाऊस पडतो पावसाळ्याच्या सुरू होण्याच्या अगोदर, अगदी तसाच बरसलेला आहे. अचानक ढग जमून येतात आणि मग ढगांचा कडकडाट होतो आणि मग पाणी पाणी करून टाकतो असा पाऊस मैदानामध्ये मुकुंद भोसलेच्या रूपानं पडतोय. कमालीचा फलंदाज. 30 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन ढवळे प्रहार 11 मैदानामध्ये खेळते. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर असं म्हणता येईल का. आंबेगाव एरियातला संघ आहे. बाहेरची कड आणि इथे फलंदाज बाद होईल. लोकेश परदेशीला पहिलं यश. 3 बाद 30. सचिन ढवळे प्रहार 11. नवीन फलंदाज सुदर्शन चाफे मैदानामध्ये दाखल होतोय. बाहेर निघालेला चेंडू वरची कट घेतल्यानंतर दिशा बदलताना आपण बघतोय आणि तिथे सुदर्शन चाफे मैदानामध्ये येईल तर लोकेश परदेशीला इथे यश मिळतंय. येरवडा विभागातले खेळाडू. आंबेगाव विभागातला संघ आहे सचिन ढवळे प्रहाल 11 आणि ओमान 11 हा येरवडा विभागातला खेळाडू आहे. यस, आलेला प्रत्येक फलंदाज हा प्रयत्नात असतो मोठा फटका खेळायचा. आणि सुदर्शन इथे पुन्हा एकदा दुसरं सुदर्शन चक्र मैदानामध्ये आलेलं आहे का. पहिल्याच बॉलवरती 4.
34 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये लोकेश परदेशीवरती देखील हल्ला चढवला जातोय. 5 षटकांचा सामना आहे, मात्र पहिल्या डावामध्ये आपण धमाल फलंदाजी सचिन ढवळे प्रहार 11. प्रत्येक खेळाडू चेंडूवरती मोठा आणि घणाचा प्रहार करतोय. ओ हो, परत एकदा मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे. ओ ड्रॉप द कॅच. जीवदान मिळेल इथे सुदर्शनला. अगदी सहज घेण्याचा प्रयत्न केला. अति आत्मविश्वास कधी कधी असा अंगलट येतो. सचिन ढवळे सरांना आपण बघतोय टीम मध्ये. 36 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये लोकेश पुन्हा एकदा कॅच सुटलेला आपण पाहिला होता. अगदी सहज तो चेंडू खाली आला, मात्र कंट्रोल प्रस्थापित करू शकला नाही चेंडूवरती. तिसरं षटक मैदानामध्ये अजून सुरूच आहे. फलकावरती धावा 36. सचिन ढवळे प्रहार 11. या उंच फटका इथे पुन्हा क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. धावा मिळतील 4. सुदर्शन चाफे. सुदर्शनला आपण बघितलं, 3ही शॉट एकाच जागेवर मारले त्याने. 2 चौकार मिळाले, 1 चेंडू कॅच सुटला. या आता कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. संघनायक अडवण्याचा प्रयत्न, पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा सुदर्शन चाफेला आणि फलकावरती धावा आता पोहोचतील 44. 3 बाद 44. लोकेश परदेशी देखील धावा रोखू शकलेल्या नाही. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली होती आणि त्यानंतर सुदर्शन चाफेने 4 चेंडूमध्ये 14 ठोकलेले आहेत. मुकुंद भोसलेने 5 चेंडूमध्ये 20 ठोकलेले आहेत. 44 धावा. लोकेश परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. ही नॉकआउट स्पर्धा आहे. इथे बाद झाल्यानंतर तुम्हाला, पराभूत झाल्यानंतर तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर जावं लागतं. फाईन खेळला, खूप फाईन खेळला चेंडू. 4 पुन्हा एकदा. काय बॅटिंग मैदानामध्ये मुकुंद आणि सुदर्शन दोघांची ताकदवान फलंदाजी बघायला मिळते. आखूट टप्प्याचा चेंडू. हायलाइट्स आपल्याला बघायला मिळतात. आज मुकुंद आणि त्याचबरोबर सुदर्शन दोघांची फलंदाजी बहरते, मैदानामध्ये फुलते. विजयाच्या मार्गावरती गुलाब पाकळ्यांचा सडा टाकायचं काम दोघांनी केलेलं आहे. 5 चेंडूमध्ये 18 सुदर्शन तर 6 चेंडूमध्ये 21 मुकुंद. 49 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये सचिन ढवळे प्रहार 11. 4थं षटक सुरू झालेलं आहे. चांगला फटका लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. 1 धाव प्राप्त होतील या षटकामध्ये. नदीमनं खूप चांगली गोलंदाजी केली. नदीम अनेक वर्षांपासून आम्ही बघतोय क्रिकेटच्या मैदानामध्ये ऍज अ बॉलर. चावी कोणाची असेल घेऊन जा. या हवेमध्ये चेंडू आहे आणि बाद व्हावं लागेल इथे मुकुंद भोसलेला. उंच फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मिड विकेट वरती पकडला गेला. 50 धावा.
नवीन फलंदाज महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वरदान ठरलेलं व्यक्तिमत्व सचिन ढवळे सर. उजव्याच्या बाहेर चेंडू टाकला तर अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता आणि इथे निर्धाव असेल 50 धावा. क्रिकेट खेळाडूंसाठी वर्षातून 2दा प्रहार प्रीमियर लीगचं आयोजन करणारे व्यक्तिमत्व. भारतातील एकमात्र स्पर्धा आहे जी वर्षातून 2दा खेळवली जाते, प्रहार प्रीमियर लीग. डावेष्टीच्या बाहेर चेंडू होता, इथे पुन्हा वाईटची घोषणा होईल. एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. 51 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नदीम गोलंदाजी मार्कवरती. नो मॅन 11. खेळाडूंनी स्लोवर वन लॉफ केला चेंडू, लॉंग ऑनला ड्रॉप होईल कॅच आणि धावा मिळतील 4. सचिन ढवळे सरांचा दिमागदार चौकार. याबरोबर परत एकदा स्लॉक करायचा प्रयत्न होता सचिन ढवळे सरांचा, मात्र फसलेला आहे. 55 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ इथे संपलेला. शेवटचं षटक मैदानामध्ये आता शिल्लक आहे. नदीमचं षटक चांगलं राहिलं, यश मिळालं आणि 7 धावा या षटकामधून मिळालेल्या आहेत. 55 धावा सचिन ढवळे प्रहार 11 पहिल्या 4 षटकांमध्ये. तर 1 मिनिट फक्त शिल्लक राहिलेला आहे आणि 1 मिनिटामध्ये तुम्ही किती बॉल टाकू शकता. आता तेवढा वेळ तुमचं क्षेत्ररक्षण राहील विस्तारलेलं, परंतु 1 मिनिट संपल्यानंतर मात्र तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणावं लागेल. 20 मिनिटामध्ये 5 षटके टाकायचे आहेत. नोमान एरवडा संघ फक्त 40 सेकंद आता शिल्लक राहिलेत. स्टॉप क्लॉक हा एक नियम अलीकडं आलेला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, त्याचा वापर मात्र होत नाहीये. यास कडक शॉट, मात्र क्षेत्ररक्षक तिथे. अत्यंत सुंदर झेल. 5वा फलंदाज बाद. शौकत सय्यदच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती निखिल वाडकरचा झेल सुटलेला आहे. वेळ संपलेली आहे. एंड ऑफ द टाइम. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये आणावं लागेल आता. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये असतील. सचिन ढवळे सर आणि निखिल वाडकर ही जोडी मैदानामध्ये खेळते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि बुद्धिमत्ता तर्क शिक्षणाचं विषय अत्यंत सोपे करून शिकवणारे शिक्षक आहेत सचिन ढवळे सर. मात्र खेळाडूंसाठी देखील मोठा प्लॅटफॉर्म. अलीकडं प्रहार हे नाव खरं तर प्रहार जनशक्ती पक्ष माननीय नामदार बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून राज्यभर पोहोचलेलंच आहे. मात्र क्रिकेटच्या माध्यमातून, अकॅडमीच्या माध्यमातून
संपूर्ण राज्यभर सचिन ढवळे सर हे सुद्धा नाव पोहोचलेलं आहे. प्रहार 57 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 क्षेत्ररक्षक आता थर्ड सर्कलच्या आतमध्ये असणार आहेत. पुढच्या 3 चेंडूंसाठी 57 धावा 5 गडी बाद. नसेल 5 तर नो बॉल घ्यावा लागेल. डाव्या हाताचा फलंदाज निखिल वाडकर या अगोदर बाउंड्री लाईन वरती कॅच सुटलेला होता. यानंतर मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे. ओ हो, सुंदर कॅच, जबरदस्त कॅच. निखिल वाडकरला देखील जावं लागेल. धन्यवाद धन्यवाद डीजे. 57 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सचिन ढवळे सरांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न इथे आणि फलंदाज अजून एक बाद होईल. तर शेवटचा चेंडू आता फेस करतील सचिन ढवळे सर. 57 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये सचिन ढवळे प्रहार 11. खर तर आपण बघतो की छोटे पक्ष कधीच विधान परिषदेच्या निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या निवडणुका लढवताना आपल्याला दिसणार नाहीत. पण प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं सचिन ढवळे सरांनी मराठवाडा पदवीधर विधान परिषदेची निवडणूक देखील लढवलेली आणि भरपूर प्रेम त्यांच्यावरती मतदारांचं आहे. 11,000 मतं सरांना मिळाली होती. यस, कडक शॉट, स्क्वेअर लेगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे अडवतो. 1 धाव एव्हाना पूर्ण होणार आहे. दुसऱ्या धावीचाही प्रयत्न होईल आणि 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत. फलकावरती धाव संख्या 59. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 7 बाद 59. सचिन ढवळे सर नाबाद 5. अजिंक्य कोंडेला मात्र चेंडू फेस करायला मिळाला नाही. शौकत सय्यदचं शेवटचं षटक अप्रतिम राहिलं. 2 विकेट मिळाल्यास 4 धावा केवळ त्याने खर्च केलेल्या आहेत. तर यानंतरची मॅच नाणेफेकीचा कौल लगेच होणार आहे आणि आम्ही विनंती करतो टॉससाठी या. लोणावळा संघ मातोश्री संघ, मातोश्री लोणावळा चला टॉससाठी. मातोश्री लोणावळा टॉससाठी या. इनिंग ब्रेक मध्ये जर कोणते संघनायक टॉससाठी आले नाहीत तर त्यांची मॅच 4 षटकांचीच होणार आहे याची संघांनी नोंद घ्या. त्यामुळे इनिंग ब्रेक साठी टॉससाठी येणं गरजेचं आहे. लोणावळा विरुद्ध मातोश्री असा सामना इथे होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण जरा ताबडतोब चला. लोणावळा संघनायक चला लवकर. मातोश्री संघनायक उपस्थित आहेत. लोणावळा
लोणावळा संघ टॉस साठी चला. फलंदाज चला, फलंदाज लवकर. तर नमस्कार, आपलं पुन्हा एकदा सर्वांचं प्रहार प्रीमियर लीगच्या या 13व्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत आहे. पुणे जिल्हा नियामक मंडळात रजिस्टर अंतर्गत असणारे सगळे संघ आज तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आणि मैदानामध्ये आपण बघणार आहोत. चला, लोणावळा टीम तुम्हाला शेवटचा पुकार टॉससाठी या. वारंवार सूचना दिल्या जाणार नाहीत. नोमान 11 एरवडा वर्सेस आपण पाहतोय सचिन ढवळे प्रहार अकॅडमी. या दोन संघांमध्ये असणारी ही मॅच आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत. प्रहार प्रीमियर लीगचं माध्यम आहे. सचिन ढवळे प्रहार अकॅडमी या टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवलेले आहेत 59 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. नोमन 11 या संघासमोर आता मात्र हे आव्हान असणार आहे. तर नक्कीच आपण मैदानामध्ये बघतो दोन्ही आघाडीचे बॅटर दाखल झालेत. एका बाजूला असतील आकाश खंडागळे, दुसऱ्या बाजूला असतील नदीम. तर मॅच सुरू होणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती देखील बॉलर तयार कुणाल पवार. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुन्हा एकदा जाऊयात नरेशजी ढोमे सरांकडे. टॉस बॉक्स कडे आपण वळणार आहोत. नदीम मैदानामध्ये स्ट्राईक ऑन तयार असतील. नॉन सेकंडला कुणाल पवार आहे. 59 झालेले आहे. 60 धावांचं आव्हान आहे. सचिन ढवळे प्रहार अकॅडमी हा संघ मैदानामध्ये बॅटिंग करताना खूप चांगल्या मजबूत स्थितीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आता बघायचं या धावा डिफेंड केल्या जाणार की चेस केल्या जाणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तर दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल कुणाल पवारचा. पहिलाच बॉल उडवलाय. व्ही शेप मधला स्ट्रोक. चेंडूला मात्र पाठवलाय लॉंग ऑफ मध्ये. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा चौकार. थँक्यू. पहिलाच बॉल होता. श्री गणेशा मात्र चौकाराने केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूयात. पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थानं अगदी समोर पुढ्यात टाकलेला चेंडू होता. अकोटप्याचा बॉल कट केल्या बॉलला गली आणि बॅकवर्ड पॉइंटच्या खेळाडूला मात्र इथे बीट करत हसते हसते कट जाय रस्ते. प्रहार प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. आणि आपण इथे मैदानामध्ये पुढे एकदा बघूयात. काय जबरदस्त आपण पाहतोय यावेळेस टायमिंग बघायला मिळाला. बॅटचा फेस लास्ट मुवमेंटला आपण पाहतोय त्याने ओपन केला. स्लाइस केले बॉलला. 8 रन. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार वसूल केलेत. कुणाल पवार आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला हाताळतायत. नदीम शेख बॉल स्ट्राईक ऑन तयार आहेत. 9 सेकंडला आकाश. पुढे एकदा ओव्हर दी विकेट. यावेळेस लिडिंग एज फटका फसलाय. हो खेळाडू मात्र फार दूरवरती राहिले. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू तिथे डिलिव्हर होतोय. एक धाव आली. एका धावेने. थँक्यू सर. तर प्रहार प्रीमियर लीग ब्रेन बॅट्स अँड बाउंड्रीज द परफेक्ट कॉम्बिनेशन आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या
अत्यंत महत्त्वाच्या दिवशी आपण बघतोय पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या मॅचेस आणि आता सामना सुरू होणार आहे. एका बाजूला आहे मातोश्री, दुसऱ्या बाजूला आहे लोणावळा, श्रीराम स्पोर्ट्स क्लब लोणावळा. तर आमच्या समेत अतिथी सन्माननीय तुषार सर, सन्माननीय गुरु सर उपस्थित आहेत. प्रहार फाउंडेशनचे अत्यंत महत्त्वाचे सहकारी आणि त्यांच्या शुभ हस्ते होणारे नाणेफेकीचा कौल. तर कॉईन बघू शकतो आपण पहिल्यांदा दोन्ही संघांकडे. एका बाजूला सचिन ढवळे सर आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रहार प्रीमियर लीग आहे. तर कॉल असेल प्रहार और सचिन ढवळे सर. कोणाचा कॉल? येस, मातोश्री कॉलिंग सचिन ढवळे सर आणि सचिन ढवळे सर. तर टॉस जिंकलेला आहे मातोश्री संघाने. आम्ही आमच्या दोन्ही पाहुण्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, गुरु आणि तुषार सर. या मातोश्रीचे संघनायक आपल्या समेत असतील. काय निर्णय असेल तुमचा? टॉस जिंकलेला आहे. आम्ही पहिली बॉलिंग करू सर. आणि समोर लोणावळ्याचा संघ आहे. खरं तर नियामक मंडळाच्या असोसिएशनच्या मॅचेसमध्ये कधी लोणावळा संघाबरोबर मॅच झाली होती? हो झाली होती सर, एकदा झाली होती. निकाल काय होता त्या मॅचचा? जिंकलो होतो आम्ही ती मॅच. तर दुसऱ्या मॅचमध्ये तो कॉन्फिडन्स तुम्हाला मिळणार आहे. कसं वातावरण इथं वाटल्यानंतर किती उत्सुकता आहे मॅचमध्ये उतरण्याची? सरांचं मी पहिलं हे करतो की आम्हाला त्यांनी चान्स दिला खेळण्यासाठी आणि टुर्नामेंट खूप छान आहे. आम्हाला खूप छान वाटतं खेळायला इथे. शुभेच्छा असतील. मातोश्री संघ, श्रीराम स्पोर्ट्स लोणावळा संघ आपल्या समेत आहेत. बॅटिंग करायची पहिल्या मॅचला. निश्चित का इम्पॅक्ट प्लेअरचाही वापर तुम्हाला करता येतोय. तर कसं जाणार, कोणत्या टीम बरोबर जाणार तुम्ही? आता ॲक्च्युली आमची बॅटिंग आहे, तर चांगलं बॅटिंग करून रन बनवायचं ट्राय करेल आणि त्यांना थोडं डिफेंड करेल. अपेक्षा आहे प्लेयर्स कोणकोणते आहेत संघामध्ये आज? निलेश भाऊ ढगे, आपला मुन्ना भाऊ आहे पिंपळे, परत दत्ता भाऊ आहे पवार, आणि आमची टीम तर श्रीरामची आहेच ऑलरेडी. त्यांच्या हिशोबाने खेळेल. शुभेच्छा असतील. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले मातोश्री संघाने आणि श्रीराम लोणावळा संघाला त्यांनी फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेले. एक कडक मॅच आपल्याला बघायची. तत्पूर्वी प्रहार सचिन ढवळेच प्रहार 11 मैदानामध्ये खेळतायत आणि 60 धावा त्यांना डिफेंड करायच्यात. बघूया त्या मॅचमध्ये काय घडतंय, ऐकूया सुमित सोनवणे सरांच्या आवाजामध्ये. थँक्यू. थँक्यू. मॅचकडे मी तुम्हाला नक्कीच इथे घेऊन जाईल. नोमन 11 वर्सेस आपण पाहतोय सचिन ढवळे प्रहार अकॅडमी. हा सामना मैदानामध्ये रंगलेला आहे. पहिले षटक कुणाल पवारचं राहिलं. कुणाल पवारने पहिल्या षटकामध्ये 1 विकेट मिळवत 11 धावा त्याने खर्च केल्या. परंतु आता मैदानामध्ये बघायचंय लखन वाल्मिकी आणि दुसऱ्या बाजूला आकाश ही जोडी असताना रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 12.25 आहे. 24 चेंडू 49 ची गरज आहे. पुण्यात आम्ही कॅप्टनचं लक्ष वेधणार आहे. वेळेच्या मर्यादा आपल्याकडे आहेत. वेल स्टार्ट आहे. स्टॉप क्लॉकचा आपण या स्पर्धेमध्ये वापर करतोय आणि त्या अनुषंगाने तुम्हाला वेळेकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज अजिंक्य कोंडे बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो तयार असतील. खऱ्या अर्थाने या सगळ्या टीमच्या मेंबरने देखील आपण पाहतो या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतो त्यांनी कष्ट घेतलेले आहेत. कारण संघ कोणाच्या नेतृत्वामध्ये खेळतोय तर आदरणीय सचिन ढवळे सरांच्या नेतृत्वामध्ये खेळतोय. यावेळी सफल झाले. क्रीजचा वापर करायचा होता. टप्पा थोडासा आपण पाहतोय गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर बाउन्स होता या बॉलमध्ये. कांद्याचा वापर करताना पाहायला मिळाले अजिंक्य कोंडे. व्ह्यूज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं खूप वेगवेगळ्या अँगलने प्रथम स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलरीज आहेत. एक दर्जेदार स्पर्धा आपण म्हणून या प्रहार प्रीमियर लीगकडे पाहतो आणि विशेष वेगवेगळ्या मग स्टुडंट हाफ आपण पाहिला, पुणे सिटी आपण पाहतोय, पुणे नियामक मंडळाचे सगळे संघ खेळत आहेत. ओपन खुल्या गटाचं क्रिकेटही आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. कोलबटाप्याचा बॉल होता, खांडून काढला यावेळेस मिड विकेटच्या दिशेने. खेळाडू दूरवरती आहेत. वा, खूप चांगलं जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. मुकुंद भोसलेंचा एफर्ट्स आपल्याला बघायला मिळाला. कौतुक त्याचंही करावं लागेल कारण संघासाठी त्यांनी धावा वाचवलेल्या आहेत. 2 धावा इथे आल्या. 2 धावेने स्कोरबोर्ड आता थोडंसं आकार बदलतोय. धफलकावरती 13 धावा आहेत. एफर्ट्स ला जवाब होते. आहे त्या रिदम मध्ये, आहे त्याच मुवमेंट मध्ये. विशेष आपण पाहिलं तर ज्या गतीने तो धावत होता त्याच कधीमध्ये त्याने थ्रो केला. असे खूप कमी खेळाडू असतात आणि तेच इथे मुकुंदने दाखवलं. पुढे एकदा अजिंक्य कोंडे इथे तयार असतील. 13 वरती धावफलक आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना हो रिव्हर्स फुल. यावेळेस लखन वाल्मिकीच्या पाठमधून खेळाडू चेंडूला पाठमध्ये होत आहेत. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघालाय सीमारेषा पार. धन 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 करत चौकार.
4 धावा इथे आल्या. तर रिव्हर्स पुलचा स्ट्रोक अगोदरच मन बनवलं होतं. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. अगोदरच मानसिकता बनवली होती खऱ्या अर्थाने यावेळेस लखडने, आणि त्याने ती जागा बनवल्यानंतर मात्र त्याने खेळलेला स्ट्रोक तो सक्सेसफुल स्ट्रोक राहिला. 17 वरती धावफलक अजिंक्य कोंडे. याही वेळेस परंतु अजिंक्य कोंडे सांगतोय की हम भी कुछ कम नाहीये. आमच्यामध्ये देखील तेवढीच प्रतिभा आहे, आमच्यामध्ये देखील तेवढी क्षमता आहे. आणि असं म्हटलं जाताना यशस्वी व्हायचं असेल तर पहिलं स्वतःवरती तुम्हाला विश्वास ठेवायला हवा, आणि तो विश्वास स्वतःवरती ठेवला अजिंक्यने. लवकर आपण पाहिलं गेलं तर स्विच इट करण्याचा प्रयत्न राहिला लखनचा, परंतु त्याच दिशेने रीड करत यावेळेस चेंडू हाताळला अजिंक्यने. डॉट बॉल आलाय. याही वेळेस फटका फसलाय. जजमेंट चुकलं, आणि आता मिडॉनचा खेळाडू निलेश आलेत. सोपा कॅच, विकेट. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. पाहिजे तेवढं टायमिंग जुळू शकलं. अगदी बॅटचा जो स्टिकर असतो ना, त्या स्टिकर पर्यंत चेंडू मिडल झाला. तो मिडल झाला नाही, तर अजिंक्यने तो तिथे चेंडू आपटला. एवढ्या वेगाने चेंडू आला. फलंदाजाला बॅट फिरवण्यासाठी जागा त्याने दिली नाही, आणि मिडॉनमध्ये एक सोपा कॅच पाहायला मिळाला लखनचा. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण बघणार आहोत तुम्ही कोणाच्या नेतृत्वामध्ये खेळताय. आपण ज्यांची चर्चा करतोय, कारण मराठवाडा विदर्भमध्ये देखील सचिन ढवळे सरांनी नेहमी फार मोठे मोठे उपक्रम राबवलेत. त्याच अनुषंगाने आपण पाहिले गेले तर गोर गरीब लोकांपर्यंत मदतीचा हात कसा जाईल हे नेहमी आपण सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. असं मानतो ना की हे जग तुमच्याकडे नेहमी घेण्यासाठीच आलेलं आहे, परंतु देण्याची वृत्ती तुमच्याकडे असायला पाहिजे, आणि ती देण्याची वृत्ती खऱ्या अर्थानं सचिन ढवळे सरांकडे आहे. आज आपण पाहतोय ते अनेक विद्यार्थ्यांना तर घडवतायत, ज्ञान देत आहेत, अनेक खेळाडूंना घडवतायत. 17 वरती धावफलक आहे. बॉल तयार. क्रॉस द बॅट गेले. बॅट आणि पॅड मधले अंतर कापत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. षटक क्रमांक संपला झाली. ते दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय, आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती धावा 17 वरती धावफलक आहे. रिक्वायर्ड रन रेट आता वाढला जातोय. 14.33च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. समीकरणाकडे जाऊयात. 18 चेंडू आणि आता 43 ची गरज आहे. चर्चा आपण जी करत आहोत, दुसऱ्या फेरीचे जे मॅचेस होणार आहेत त्याचे मात्र ड्रॉज आपण याच्याकडे करणार आहोत. तर नक्कीच त्या पहिल्या फेरीतील शेवटची मॅच झाल्यानंतर ते ड्रॉ आपण करूयात. तत्पूर्वी मॅच कडे जाऊया. मॅच महत्वाची आहे. 18 चेंडू 43 ची गरज, आणि हा आपण पाहतोय श्रीराम 11 लोणावळ्याचा संघ स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळतोय. कारण पुणे नियामक मंडळाचा जे नियम आहेत, आणि या सगळ्या नियामक मंडळाचे सगळे मेंबर्स त्यांनी घेतलेले परिश्रम, कारण पुण्याचं क्रिकेट कुठेतरी आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट, ज्यांना हक्काचे संघ नव्हते, काही खेळाडूंचा खेळ लोप पावत चालला होता, आणि या खेळाडूंसाठी पुन्हा एकदा एक प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा, त्यासाठी मात्र पुणे नियामक मंडळाने घेतलेला पुढाकार. तर जाऊया पुण्याच्या मॅचकडे. 17 वरती धावफलक आहे. 2 विकेट आतापर्यंत आलेले आहेत. 18 चेंडू 43 ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी अतुल बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. पहिलाच बॉल होता. लेमन कट, लेट कट दाखवला. शेवटपर्यंत बॉल जवळ येऊन दिला. त्यानंतर फक्त त्याच्या समोर बॅट ठेवली. एक धावी ती घेतली जाते. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाणार आहे. धावफलकावरती 18 वरती धावफलक आहे. 17 चेंडू 42 ची गरज आहे. संघर्ष तुम्हाला करावा लागेल नोमन 11 टीमला, कारण मोठं टार्गेट आहे. ओहो, काय चेंडू टाकलाय अतुलने. आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर बाउन्स होता. वळण घेणारा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि मी सांगितलं ना की तुम्ही सचिन ढवळे सरांच्या नेतृत्वामध्ये खेळताय, त्यामुळे तुम्हाला सांगायची तर गरज नाही अभ्यास कसा करावा, कारण अभ्यास माणसाला परिपूर्ण बनवतो. जेव्हा तुम्ही अभ्यास करताना रात्र तुम्हाला छोटी वाटू लागते ना, त्यावेळेस मात्र तुमची पावलं यशाकडे जातात.
जबाबदारीची जाणीव तुम्हाला होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी या गोलंदाजाकडून या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळते. 20 वरती धावफलक आहे, 15 चेंडू अजून शिल्लक आहे, 40ची अजूनही गरज. इथून पुढे अजून तुम्हाला मैदानामध्ये मला वाटतं आता विमानाचा तुम्हाला विजा काढणं गरजेचं आहे. नोमन 11 टीमच्या फलंदाजांना अब्बास स्ट्राईक ऑन तयार आहे. पुढे सरसावले, पावलाचा वापर केलाय. टायमिंग प्रॉपर आहे का? तर नाहीये. तिथे मुकुंद आहेत. मुकुंदने खूप चांगलं जजमेंट यावेळेस दाखवलं. एक सोपा कॅच, विकेट. अब्बास होईल बाद. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा पाहूयात. पावलांचा वापर इथे होता, पाहिजे तेवढं टायमिंग जुळू शकलेलं नाही. चला बॅट्समन चला पहा, एखादा खेळाडू बाद झाल्यानंतर तुमचा दुसरा खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये येणं गरजेचं आहे. क्रिकेट इतका लोकप्रिय का होत चाललाय किंवा क्रिकेट एवढं शिस्तप्रिय का होत चाललंय, तर त्यामागचं कारणही तसंच आहे. कारण क्रिकेटमध्ये नियमावली असते. क्रिकेट हा नियमाने भरलेला खेळ आहे. नियमांची चौकट आखून देणाऱ्या सकारात्मक खेळाला क्रिकेट म्हटलं जातं. नवीन बॅटर यावेळेस आपण पाहतोय अजय. स्ट्राईक ऑन आपण पाहतोय नवीन बॅटर दाखल झालेत यावेळेस आपण पाहतोय फार मोठी अपील तर होतीच, परंतु क्लीन बोल्ड, विकेट. तर मॅच कडे आपण पुढे जाणार आहोत आणि एकंदरीत इथे जर पाहिले गेले तर थँक्यू डीजे. अक्षरशः एखाद्या डान्सरला नाचवा बना तसा फलंदाजाला नाचवला. दोन्ही पायांच्या मधून चेंडू मात्र परफेक्ट यॉर्कर ज्याला आपण संबोधतो ना, तो चेंडू पाहायला मिळाला. क्लीन बॉलची विकेट आतापर्यंत नक्कीच मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. खऱ्या अर्थाने आतापर्यंत जर आपण पाहिले गेले तर एक कर्तव्य निधी म्हणून आपण या क्रिकेटच्या स्पर्धेत नाविन्यपूर्ण संकल्पना सचिन ढवळे सरांच्या नेतृत्वामध्ये घेऊन आलो. स्वर्गीय विशालदादा कांबळे असतील, स्वर्गीय जयेश गरज, स्वर्गीय शेखर शेळके यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेमध्ये एकूण षटकार 456 गेलेले आहेत, एकूण चौकार 737 गेलेले आहेत आणि त्याची एकूण रक्कम 82,450 रुपये आतापर्यंत झालेली आहे. आणि ती एकूण रक्कम ही 3 विभागामध्ये त्यांच्या परिवारात सचिन ढवळे फाउंडेशनच्या मार्फत एक कर्तव्य निधी म्हणून आपण त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. शैलेश आणि दुसऱ्या बाजूला आकाश. 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 वरती धावफलक. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38ची अजूनही गरज. परफेक्ट मॅनेजमेंट आपण पाहतोय मैदानामध्ये. युनिटी इज पॉवर असं म्हटलं जातं आणि सचिन ढवळे सरांनी मात्र तेच दाखवलं. या सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्रित करत सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून आपण पाहतो यांनीच कमवलेला हा जनसमुदाय आणि तेच याचा उल्लेख यापूर्वी नरेश ढुमे सरांनी देखील त्यांनी केला. मॅच कडे आपण पुढे जाऊयात. एक जबरदस्त मॅच नोमन 11 वर्सेस 5 टाइम स्टार्ट आहे. 3 षटक आतापर्यंत तुम्ही टाकलेत आणि शेवटचे 5 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. 12 चेंडू 38ची गरज. ही परिस्थिती यापूर्वी देखील आपण पाहिली. आता ती परिस्थिती मैदानामध्ये पुन्हा एकदा समोर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कसे स्वतःला सिद्ध करताय हे देखील आपल्याला तुम्हाला मात्र बघणं गरजेचं आहे. विश्वास ठेवायचा स्वतःवरती. आकाश आणि दुसऱ्या बाजूला शैलेश 9 सेकंडला मोठा फटका खेळायचा होता. इनसाइड एजचा स्ट्रोक. शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू आहेत ते चेंडूला इथे कव्हर करतील आणि तोपर्यंत मैदानामध्ये आपण बघणार आहोत. धावफलकामध्ये थोडासा इथे बदलाव होईल. धावफलक आता 23 वरती जाऊन पोहोचलंय. 11 चेंडू आणि 37 धावा हे समीकरण आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे. पॉइंट आहे. शॉर्ट कव्हर आहे. डीप कव्हर आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन. यावेळेस डीप मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. हो, येथे लॉंग ऑनचे खेळाडू मात्र फार दूरवरती राहिले. एकेरी दुहेरी धावा ज्या मैदानामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाचं धावफलक आता थोडं आकार बदलेल. पुन्हा एकदा 25 वरती 10 चेंडूचा खेळ शिल्लक. 35ची गरज आहे. 10 चेंडू आणि 35ची गरज हे समीकरण मैदानामध्ये आता असेल. 2 चेंडू 4 चेंडू मध्ये 4 आतापर्यंत बनवल्या दोन्ही फलंदाजांनी. 4 विकेट आतापर्यंत आलेल्या आहेत. पुढे सरसावत लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय.
खेळाडू आहे तिथे लॉंग ऑफ मध्ये कुणाल पवार. एक सोपा कॅच, विकेट. थँक्यू. विकेट येताना जे आपल्याला पाहायला मिळतात, विकेटचा सिलसिला आहे. संघाचा अर्धा डाव आता कोसळलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुण्यात आपल्याला बघायचं यावेळेस. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पुण्यात बघायचं यावेळेस. पुढे सरसावत स्ट्रोक इथे खेळायचा प्रयत्न होता. निराशा, ती चेहऱ्यावरची स्पष्ट निराशा जाणवली, कारण त्यांना माहित होतं की ते फटके आता फसून चालणार नाही. मोठे फटके ते खेळायचे. बॅकफुटला चेंडू आपण पाहतोय. विक्रम आपण पाहतोय आलेत लॉंगॉनचे खेळाडू चेंडूच्या खाली, आणि लोक सांगत असेल तू चल मे बी आया. थँक्यू. 6 विकेट आतापर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारचे आपण पाहतो यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळला होता. लॉंगॉन मधून खूप लवकर कमिटमेंट झाले खेळाडू आणि तिथे सोपा कॅच. 6 विकेट आतापर्यंत. स्कोरबोर्ड कडे आपण पुढे जाऊयात. धावफलकावरती 25 वरती 25 रन, लॉस ऑफ 6 विकेट, 8 चेंडू आणि 35 ची गरज. विक्रम आल्यानंतर विक्रमने धावा कमी खर्च केल्यात, विकेट अधिकच्या घेतल्यात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवीन बॅटर देखील दाखल होतील. स्ट्राईक ऑन. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल होता, उडवलाय बॉलला, स्टँड अँड डिलिव्हर, लेट पण थेट सिक्सर. पंचांनी निर्णय अजून आपण पाहतोय थांबवलेला आहे. बाउंड्री चेंडू तर स्टँड अँड डिलिव्हर झालाय, परंतु तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे की या गोलंदाजाची ऍक्शन अपवादास्पद आहे का, हे तिसऱ्या पंचांकडे पाहिलं जाणार आहे. तिसरे पंच काय निर्णय देतील हे देखील आपल्याला बघायचं आहे. परंतु मैदानामध्ये आता षटकार जो आलाय ना, युनुस याच्या माध्यमातून मात्र जो षटकार खेळला, हा आक्रमण अगोदर आला असता तर कदाचित अजून कॉन्फिडेंट हा संघ आपल्याला पाहायला मिळाला असता. पुण्यात ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूयात तिसऱ्या पंचाचा निर्णय ते काय येणार. फिंगर तो रोल केले होते. कीप रोलिंग, कीप रोलिंग. चर्चा फटक्याचं मात्र कौतुक मी इथे नक्कीच करेल. युनुस ज्याने जो षटकार खेळला, थोडंसं आपण पाहतोय नक्कीच इथे मैदानामध्ये वेळ इथे घेतला जातोय आणि जे काय आहे ना ते आपण पाहतोय स्पष्टपणे. तुम्हाला जे काही मत मांडायचे ते तुम्हाला सर्व जगासमोर मत मांडायची अशी परिस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतो. बऱ्याच वेळा आपण पाहतो की कॉमेंट्री अंपायर्स डिसिजन मात्र तिसऱ्या पंचाकडे ज्यावर रेफर केलं जातं ते सगळे निर्णय झाल्यानंतर ते फक्त रिप्लाय दिला जातो, परंतु इथे तसं नाही आहे. इथे थोडंसं वेगळं आहे, कारण ही स्पर्धा सचिन ढवळे सरांची आहे आणि इथे दूध का दूध आणि पाणी का पाणी, जे काय असेल ते लगेच तुमच्या डोळ्यासमोर सगळ्यांसमोर मात्र होणार आहे. तर बघेशे प्रेक्षक देखील आता मात्र चर्चा करतील की हा हे योग्य आहे. विविध अँगलने आपण पाहतोय प्रथम स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती. विविध अँगलने मात्र सर्व काही चेक केले जात आहे. नो बॉल, इट्स अ नो बॉल आणि हा षटकार आहे. तर हा गोलंदाज विक्रम पूर्णपणे स्पर्धेसाठी मात्र आता तो बंद केला जाणार आहे. ती चर्चा आहे मैदानामध्ये आता आणि मला वाटतं आपण पाहतोय अवघे षटकार तर मात्र तो खेळला होता.
स्पीडअप करा टीम. आता थोडीशी घाई करायची तुम्हाला देखील आणि या चेंडू कोणाकडे आता पुणे जिल्हा नियामक मंडळाचे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं उपाध्यक्ष पद देखील सध्या सचिन ढवळे सर मात्र भूषवत आहेत. आणि मी सांगितलं ना की सचिन ढवळे सरांनी ज्यावेळेस प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व आयोजित करत असताना परंतु इथून मागचे 12 पर्व जर आपण आठवले ना प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे. आणि असं म्हटलं जातं जबाबदारीची जाणीव माणसाला एकदा होऊ लागली ना कितीही थंडी असू द्या कडाक्याची थंडी असू द्या मग माणसाला पहाटे जाग येते. आणि ती जबाबदारीची जाणीव करून देणारे सचिन ढवळे सर आहेत. आता बघायचंय फ्री टॉन असेल गोलंदाज मात्र इथे बदलला जाईल. सुदर्शन केदार आता मात्र आपण बघतोय शिकण्यात जबाबदारी घेत आहेत आपल्या खांद्यावरती. फ्री ऑन ओव्हर दी विकेट सुदर्शन. पहिलाच बॉल होता खुलवा टप्प्याचा बॉल बॉल ऑफ दी हेड स्ट्रेट हिट. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार. धावा मिळताय 4 चौकार. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये पहिलाच बॉल होता सुदर्शन यांचा आणि वेळ संपलेला आहे. वेळ संपलाय त्यामुळे तुम्हाला एक खेळाडू आता 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन गोलंदाजी करावी लागेल. कडक नियम आपण खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. मोठी स्वप्न आहेत मोठे स्वप्नांसाठी मोठा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. परंतु मोठी स्वप्नांचा पाठलाग करत असताना मोठे स्वप्न अशीच पूर्ण होत नाही त्यासाठी मोठी कामं देखील तुम्हाला करावी लागतात. आणि त्यातलंच एक नाव सुदर्शन केदार. उर्दी विकेट पुन्हा एकदा यावेळेस समोर दिला मिड विकेटला खिलाडी के मस्तक पर दस्तक षटकार. षटकार इथे मैदानामध्ये वसूल केलाय. काय मैदानामध्ये पाहतोय मॅच मध्ये पुन्हा एकदा एक ट्विस्ट निर्माण होतोय. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ संपलाय. 42 वरती फलक आहे. शेवटचे 6 चेंडू आणि आता 18 धावींची गरज. आकाश आणि दुसऱ्या बाजूला युनुसने मॅच मध्ये तो पुन्हा एकदा टर्न मात्र आणलेला आहे कारण 3 चेंडू आतापर्यंत त्याने खेळलेत. 16 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावींची अजूनही गरज आहे. टाइम पहा तुम्हाला त्यानंतर आता वेळ तर संपलेला आहे परंतु पुन्हा 5 मिनिटं तुम्हाला दिलेले आहेत. जर त्याच्यामध्ये तुम्ही षटक टाकलं नाही तर पुन्हा एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन गोलंदाजी करायची आहे. नियमांचा बारकाईने इथे अभ्यास करावा लागेल तुम्हाला. गोलंदाजीसाठी गोलंदाज महत्वाचा आणि महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी अजय पुराणिक. बॉल ऑफ विकेट्स आपण इथे जरूर पाहिल्यात. आता शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावींची गरज. अजयला मात्र संधी मिळाली आहे. संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. बॉल तयार ओरती विकेट. पहिलाच बॉल उडवलाय मॅक्सिमम हिट सिक्सर. थँक्यू डीजे. काय जबरदस्त स्ट्रोक आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. अगदी पहिलाच बॉल अजयचं स्वागत स्वॅगने केलंय. षटकार आलाय. 5 चेंडू आणि 12 धावींची गरज. तुम्हाला चमकायचं असेल तर मात्र तुम्हाला इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुम्ही स्वतःला इथे सिद्ध करा. हे जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. आकाशने देखील आसमान दाखवलं. 5 चेंडू 12ची गरज. 48 वरती 6 आहे. हार्ड हिटर स्लॉग ओव्हरच्या षटकांमध्ये आकाश आणि युनुसने ती जबाबदारी घेतली आहे. अजय पुराणिक कमबॅक करतील का? कमबॅक तर करावं लागेल. यावेळेस वेग होता. सचिन ढवळे सरांनी मी म्हणेल अजयचे कान मंत्र दिले. अजयला कान मंत्र दिला नाही त्यांनी कान टोचायचं काम केलं. हेच असतं ना शिक्षकाची कहाणी. एखादा विद्यार्थी ज्यावेळेस कुठेतरी चूक करतो तर फक्त कान मंत्र चांगले देत नाही तर कधी कधी कान टोचायचे काम करतात. 4 चेंडू 12ची गरज आहे. 4 चेंडू आणि 12 धावा.
गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. प्रयत्न तर फार मोठे अजयचे देखील असतील. समोर आकाश, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे तो. इथे काय केलंय, ही चूक महागात पडू शकते. इथे धावा मिळतील 4. आलाय प्रहार प्रीमियर लीग मधला चौकार आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॅटचा स्विंग खूप चांगला आहे. बॅट थोडीशी फोल्ड रोल होताना आपल्याला पाहायला मिळाली, परंतु डीप कव्हर मधले खेळाडू त्यांचं जजमेंट चुकीचं होतं. तो चौकार तिथे आला आणि या चौकाराने आता पुन्हा एकदा संघाचं धावफलक थोडंसं आकार बदलेला. आता 3 चेंडू आणि 8 धाबींची गरज. 3 चेंडू 8 हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त मॅच आपण इथे मैदानामध्ये बघतोय. एका बाजूला नोमन 11 वर्सेस सचिन ढवळे प्रहार अकॅडमी पुणे. टप्प्याचा बॉल स्वतः फॉलो मध्ये. वा, जजमेंट जबरदस्त होतं आणि इथे मात्र अपील तर जरूर केली आहे. सिंगल घेतली आहे. दुसरा धावेचा इथे प्रयत्न आहे का पाहिलं जाईल. पुढे एकदा तिसऱ्या पंचाकडे अशाकडे रेफर केलं जाणार आहे. रिव्ह्यूचा वापर. फार मोठा आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपण पाहूयात. जजमेंट तर खूप चांगलं होतं आणि तिथे मैदानामध्ये ती चर्चा आहे. पुन्हा एकदा मी चर्चा तर मात्र आपण पाहतोय आहे. असं म्हटलं जातं ना, तुम्हाला यशाकडे जायचं आहे तर यशाच्या पहिल्या तुम्हाला पायऱ्या चढत असताना तुम्हाला त्यासाठी संकट येतात. संकटांना तुम्हाला पहिल्यांदा सामोरं जावं लागतं. आज संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं तुम्हाला सोनंही करायचंय. असं म्हटलं जातं ना, ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि जो संधीचं सोनं करतो तो असतो खरा विजेता. अजयला ती संधी मिळालेली आहे आणि आता आपण पाहतोय पुन्हा एकदा सचिन ढवळे सरांनी मात्र आपली जागा बदलली आहे. नवीन बॅटर तर दाखल इथे झालेत. तिसऱ्या पंचाचा अजूनही आपण पाहतोय ती निर्णय येणं मात्र बाकी असेल. तिसऱ्या पंचाच्या निर्णयाची वाट आपण या ठिकाणी पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग 2025चा 13वा पर्व सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसर्चिंग अकॅडमी आणि त्याचबरोबर सचिन ढवळे फाउंडेशनच्या माध्यमातून उभा केलेला हा क्रिकेटचा देखणा सोहळा. आज स्पर्धेचा 7वा दिवस. डे नाईट फॉर्मॅट आपण खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहतोय. महाराष्ट्रातील नामवंत समालोचक असतील, त्याचबरोबर महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील दिग्गज स्टार कास्ट तुम्हाला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. त्याचबरोबरीने विद्यार्थ्यांचं संघ देखील आपण या मैदानावरती खेळताना पाहिलेत. आणि आज जर आपण पाहिलं तर रिव्ह्यू पुढे आपण बघणार आहोत. आणि इथे बघायचं मैदानामध्ये काय असेल तर फलंदाज तर बाद आहे, तर तो कॅच आउट आहे. फलंदाज बाद असतील त्यामुळे आता नवीन बॅटर येईल, तो स्ट्राईक एंडला असणार आहे. नवीन बॅट्समन आता स्ट्राईक एंडला असेल. शेवटचे 2 चेंडू आणि आता 8 धावेंची गरज. संघर्ष मैदानामध्ये सुरू झालेला आहे. जितना बड़ा संघर्ष होगा उतनी ही शानदार जीत भी होगी, कारण संघर्ष केल्याशिवाय या जगामध्ये काही मिळत नाही. 2 चेंडू 8. रोहन स्ट्राईक तयार आणि यावेळेस अजयने सांगितलंय यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. थैंक यू डीजे. अजय ने सांगितलं आपण पाहतो इथे. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में अगर दम है तो मंजिलें झुका करती है.
काय वेगवान चेंडू हाताळला त्याने, अक्षरशः इष्ट उद्ध्वस्त करणारा चेंडू होता. एक चेंडू आणि आता 8 धावेंची गरज. हेच असताना तुमचा मार्गदर्शक, तुमचा मार्गदाता कोण आहे तर स्क्रीनवरती आपण ज्यांना पाहतोय, सचिन ढवळे. हे नाव नाहीये, हे ब्रँड आहे सध्या पुणे जिल्ह्यातलं. एक चेंडू 8 धावेंची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार असतील अजय पुराणिक, गौरव पवार. जर आणि तरच आता खेळात मात्र असेल एखादा अतिरिक्त चेंडू, एखादे अतिरिक्त धावा जर आल्या नाही तर. एक चेंडू 8 आणि याही वेळेस सामना जिंकलाय सचिन ढवळे प्रहार अकॅडमी पुणे संघाने. विजय संघाचे अभिनंदन. हार्ड लक नोमन 11 टीम. चला तर आपण लगेचच थँक्यू डीजे. तर मातोश्री 11 टीम कुठल्या प्रकारचा तुम्ही वेळ घ्यायचा नाही आणि लगेचच आपण फिल्डिंग सेट करून घ्या. त्याचबरोबर श्रीराम 11 लोणावळा टीम तुम्हाला देखील विनंती आहे की आपण लगेचच आघाडीचे दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये पाठवून द्यायचे. तर प्लेयर ऑफ द मॅच या किताबाकडे देखील आपण जाणार आहोत. थँक्यू डीजे. तर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये निश्चितप्रमाणे असणार आहोत आणि प्लेयर ऑफ द मॅच या किताबाकडे देखील आपण जाऊयात. तर प्लेयर ऑफ द मॅच असेल अजय पुराणिक. जबरदस्त स्पेल हातात असताना 3 विकेट मिळवल्या अजयने. अजय ठरतो या मॅचचा हिरो. तर प्लेयर ऑफ द मॅच किताब देण्यासाठी मी चरण दौंड सर, सचिन ढवळे प्रहार फाउंडेशनचे असणारे मेंबर्स, याच्याकडे चरण दौंड सर,